ATV राईडच्या लोकेशनवर आता येऊन गेलो होतो आपण। आम्ही चिखलाचे भरून गेलेलो आहोत। वरुण देवतेला हे समर्पित मंदिर समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं आहे। ग्रीन बाली ॲडव्हेंचर इथे आम्ही आता ATV राईड करण्यासाठी आलेलो आहे। ATV राईड म्हणजे एक मोटर कार असते, ती सगळ्या टेरेनवर चालू शकते, म्हणजे हिली टेरेन असो किंवा चिखल असो, सगळ्यात नदीमध्ये ती चालू शकते आणि आपण ती आज एक्सप्लोअर करणार आहोत। ग्रीन बाली ॲडव्हेंचर म्हणून एक ATV राईडचं हा स्पॉट आहे, इथं आपण ATV राईड करणार आहोत। बघूया कशी होते आपली पुढे ATV राईड। तिकीट घेऊन घेतले आम्ही। ATV राईडसाठी हेल्मेट घालून आता आम्ही तयार होऊन गेलेलो आहोत आणि आता एन्जॉय करायला चाललो आहोत ATV राईड। त्याला बघूया कसा राहतो तो एक्सपिरियन्स। ATV राईडच्या लोकेशनवर आता येऊन गेलो होतो आपण आणि ATV राईड करणार आहोत आता। अशा प्रकारची गाडी असते, याला ATV राईड म्हणतात। सर्व प्रकारचे चिखल वगैरे नदी नाल्यांमध्ये ती चालू शकते अशी ही गाडी आहे आणि ती आपण आज राईड करण्याचा आनंद घेणार आहोत, एन्जॉय करणार आहोत। चलो लेट्स सी कसा राहतो आपला अनुभव, बघूया। ॲडव्हेंचरस अनुभव होता ATV राईडचा। स्टार्टिंगमध्ये तर जमतच नव्हती, तर हळूहळू जमायला लागली, तेव्हा खूप मजा आली नंतर। आणि खूप आम्ही चिखलाचे भरून गेलेलो आहोत। खूपच म्हणजे रस्ता असा वाकडा तिकडा, चढ उतार खूप होते असा रस्ता होता। आणि जसं चालवत एकदम जसं ट्रॅक्टर तरी सोपं पडतं चालवायला, हे त्याच्यापेक्षा हार्ड होतं। गौरीला छान जमली ATV राईड, नंतर हळूहळू जमायला लागली, सगळ्यांना दोघींना जमायला लागली आणि मस्त एन्जॉय केला। आता आपल्या पॅकेजमध्ये लंच पण इन्क्लूड आहे। लंच करून मग आपण पुढे आज ताना लॉट मंदिर आहे टेम्पल, तिथे जाऊ। समुद्रकिनाऱ्यावर मंदिर आहे, त्याचे आपण दर्शन घेऊ आणि मग पुढच्या स्पॉटला आपण जाऊ। ताना लॉट टेम्पल इथं आपण आलो आहे। 350 रुपये एका जणाचे पर पर्सन तिकीट घेऊन एंट्री करून घेतली आहे आपण इथे। वरुण देवाचे एक मंदिर आहे, तर बघूया कसं मंदिर आहे पुढे। इथं मार्केट दिसतंय पूर्णपणे। किती छान व्ह्यू आहे, वाव। सुंदर असं एंट्रन्स गेट आहे आणि समोर खूप छान सुंदर समुद्र किनारा। समुद्र किनाऱ्यावरील बालीतलं एक सुंदर मंदिर, हा त्याचा एंट्री गेट आहे। अतिशय सुंदर दगडात कोरीव केलेला, खूपच छान सजावट दिसते आहे। चारी बाजूला महाकाय समुद्र किनारा। बाली मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, कारण इथली 90% जी पॉप्युलेशन आहे ती हिंदू आहे आणि त्यातील एक फेमस मंदिर ते म्हणजे ताना लॉट टेम्पल, इथे आपण आलो आहोत। वरुण देवतेला हे समर्पित मंदिर समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं आहे आणि बालिनीज लोकांच्या मान्यतेनुसार वरुण देवता त्यांची समुद्रापासून येणाऱ्या वाईट शक्तीपासून संरक्षण करेल अशी त्यांची मान्यता आहे, म्हणून इथे ते वरुण देवताला पूजतात। अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यावर असलेले मंदिर खूपच सुंदर आहे। बालिनीज फ्रूट सलाड खायला आलो आहे आम्ही आता। बघा कशा पद्धतीने बनवत आहे।
इट म्हणजे तो एक फ्रूट सलाड असतो, चाटसोबत थोडं चटणी वगैरे ॲड करतात ते, चटपटा टाईप. तयार झाला आहे आपला सुंदर फ्रूट सलाड, स्वादिष्ट फ्रूट सलाड. 25 फ्रूट सलाड. छान आहे, थोडं स्पायसी, थोडं आंबट पायनॅपल लागतंय. छान आहे. अगदी सुंदर सनसेट ताना लॉट टेम्पल जवळ, सुंदर दृश्य दिसतं आहे. सर्व लोक रिलॅक्स करत आहे, मस्त चाट चस्क्याचा आनंद घेत सनसेटचा आनंद घेत आहेत. बालीच्या चनगू या एरियामध्ये आपण येऊन गेलो आहोत आणि आपला सुंदर स्टे अगदी समुद्रकिनाऱ्यावर आहे, बघू शकतो. आणि खूप मोठे मोठे रूम आहे, एवढी मोठी गॅलरी आहे रूमची, आणि रूमची साईज पण खूप छान मोठी आहे. म्हणजे सुंदर स्टे आहे समुद्राच्या किनाऱ्यावरती. इथेच पॉप्युलर बीच क्लब जे बालीचं आहे, फिन्स बीच क्लब हे दिसतं आहे समोर, ते आहे. म्हणजे एक वॉकिंग डिस्टन्स म्हणजे आपल्या बाजूलाच फिन्स बीच क्लब आहे. आणि सुंदर आपला हा स्टे, रिसॉर्ट टाईप, समोर समुद्र किनारा, सकाळचा व्ह्यू एकदम सुंदर इथला. लेगोंग केरेटन बीच हॉटेल, सुंदर असा व्ह्यू आहे इथे समुद्र किनाऱ्यावर. ही प्रॉपर्टी आहे आणि खूपच छान लोकेशनवर. बाजूलाच फिन्स बीच क्लब पॉप्युलर आहे खूप इथे हा बीच क्लब, स्पेशली नाईट क्लबिंगसाठी बरेच लोक येत आहेत. इथे सर्फिंगसाठी लोक इथे येतात, स्पेशली सर्फिंग करण्यासाठी समुद्रामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये. अतिशय सुंदर असलेला हा रिसॉर्टचा व्ह्यू आपल्या. नुवानू क्रिएटिव्ह सिटी येथे आपण आलो आहोत. ही सिटी एक टाउनशिप सारखी आहे आणि एक फ्युचर सिटी कशी असते याचे इथे प्रतिमा बनवलेली आहे. चला बघूया कशी आहे ही सिटी. हे जे दोन पुतळे त्यांना गार्जियन्स ऑफ द नेचर म्हणतात. मानव आणि निसर्गाचे संतुलन दाखवलं गेलं याच्यामध्ये. लेबिरिंथ आर्ट गॅलरी इथे आपण आलेलो आहोत नुवानू क्रिएटिव्ह सिटीमध्ये. आर्ट गॅलरी, वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स लावलेले आहेत तिथे. छान पेंटिंग लावलेले आहेत. नुवानू क्रिएटिव्ह सिटी इथे हे बटरफ्लाय गार्डन आहे. छान छान इथं फुलपाखरू उडताना दिसत आहे, रंगबिरंगी फुलपाखरू. वाव. लामा नावाचा हा प्राणी आहे इथे. आपल्याला तो साऊथ अमेरिकेतील अर्जेंटिना, बोलिव्हिया, पेरू येथे बघायला भेटतो. आणि तो तिथं नुवानू क्रिएटिव्ह सिटीमध्ये एक पार्क आहे. बकरीसारखा हा प्राणी दिसतो, पण मान उंच आणि डोक्यावर छान असा तुरा, त्याचा छान असा कवर आहे. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे.
फिन्स बीच क्लबला येऊन गेलो आहोत आम्ही आता. एकदम जोरदार डान्स सुरू आहे. डान्स म्युझिक खूप जोरात सुरू आहे इथे. वाह क्या डांस कर रहा है, एकदम जोरदार. एकदम एनर्जेटिक वाइब आहे इथे. रात्रीच्या वेळेस तर एकदम जगमगाटून गेला आहे बीच क्लबवर. एकदम सर्व कलरफुल दिसतंय चारी बाजूला. चला आता आपण पण रिटर्न जाऊ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.